एक खिशातला पैसा जपून वापरा आणि तो कुठेही घालू नका. कशाला घालतो कुठेही पैसा? चांगल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी घाला ना, दान धर्मात घाला ना, अन्नदानात घाला ना, गरीबाला परोपकार करण्यात घाला ना, एखाद्या मुलाच्या शिक्षणाला घाला ना, एखाद्या मुलीच्या नोकरी लागायचा प्रयत्न करा ना, एखाद्याचं बिल द्या ना, चांगल्या ठिकाणी पैसा घाला ना, दुप्पट होईल. लग्नात घालतो का कोटी कोटी, लग्नात याडपटा कोटी. अन्नावर देव येड काय करतो त्या कोटीला? वर फटे बावलीचा नवर देव, नवरी का पाहतो कलोरीला खोणीतो. काय करतो तो? नवरी का पाहतो कलोरीला खोणीतोय. काय काय करतो त्या कोटीला? स्वर आले कुत्र भुकानं, कुत्र्याने झोपून घेतलं. गाडाव कुत्र्याला म्हणलं भूक, कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, माझ्या सुपडा साफ होऊ दे म्हणला, मी झोपून घ्या. गाडाव म्हणलं मी भुकन. तो म्हणलं तुला लई किडा आहे तर भूक. गाडाव भुकलं, चोर गेले पळून, पण मालकाची झोप मोडली, ते दांडकच घेऊन आलं. असं रेटावला गाडाव, बरगडच मोडल्या गाडवाच्या. मग कुत्र डोकून पाहायचं, बरं चाललंय म्हणलं, बरं चाललंय. मग कुत्र त्याला म्हणलं जय हरी. तो म्हणला बरगडीत नाही राहिली तर काय जय हरी. मग त्याला कुत्र्यानं सांगितलं बावळाटा, ज्याचं काम त्यांनी करावा, बाकीचे आणि का हाला बरगाड्या मोडून घ्यावा, फेटा आम्याच बांधावा. एक एक अंगातली ताकद जपून वापरा. दोन खिशातला पैसा जपून वापरा. तीन गोष्टी ऐका ना, अभंगात घुसू आपण पटकन. अंगातली ताकद जपून वापरा, ती कधीतरी कमी होणार आहे. खिशातला पैसा चंचल आहे, एक दिवस तो जाणार आहे, जाणारच आहे. जपून वापरा. 100 रुपये मिळाले ना रोज, 40-42चाच बाजार करा. 7-8 रुपयाचं पोरांना खायला आणा, 50 शिल्लक टाका. आज संध्याकाळी बटाटे पुरतील एवढे आणा आणि उद्या सकाळी एवढे आणा. उद्या सकाळी होईल एवढं आणा, उद्या येताना परत घेऊन या. तू तर 42ची क्वार्टर प्याला आणि पावशेर मटण घेऊन आला, 100ला रुपया नाही शिल्लक राहिला. कोथिंबरीची काडी तर शिल्लक थोई. आता या कंपन्यांनी कार्टी कामाला इकडं ह्या नालायकाला 100 रुपये रोज आहे. 100 रुपये, 100 रुपये मिनिट आहे पोरे आम्हाला. मिनिट कळतो का बेवड्या तुला? मिनिट भंगरी, मिनिट कळतो का? मिनिट आम्हाला 100 रुपये मिनिट आहे. ह्या नालायकाला 100 रुपये रोज आहे. ह्याला पैसे किती मिळाले महिन्याला? 3000. शनिवार गेले 2, 2800. रविवार गेले 4. किती राहिले? 2400. गेलात नाही 2 दिवस. 2200. खोली भाडं 900. खानवळ 1100. तरी 10 रुपयात नालाय का? लाज नाही वाटते तुम्हाला? भंगरी, अरे इकात पेता कशाला? खिशात गालास ठेवी जा. गोरी गुमटी बायको देवानं विनोद नका, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरंय, आज खरंय, उद्या खरंय. गुजीरवाडी बायको देवानं दिली, तिच्या अंगावर सोयीचं लुगडं नाही का? गुजीरवाडी पोरं देवानं दिलेत. त्यांनी 5 रुपयाची फी भरायला शाळेत उभं राहायचं ना. आपण 45ची क्वार्टर प्यायची कोणता गाथ आहे रे? लाज नाही वाटली का आपल्याला? आपण पोराचा बाप झालोय का? ते पोरग 5 रुपये फी भरायची तर रोज त्याला सर उभे करतात. ते रडतच सरला म्हणतं उद्या आणीन, उद्या आणीन. अरे 15 रुपये फी भरण्यासाठी त्याला 5 वेळा गुरुजीने उभं केलं आणि आपण येताना डुलत येतोय. लाजा नाही वाटते आपल्याला? आणि म्हातारे कोणतरी माणसं दारू पिले तर चालतील. जरा 18 ते 22चे टोनगे जरा लाजा धरा नालायक हो. अरे मिश्या फुटल्या नाही हरामी हो तुम्हाला. मिश्या क्वार्टर पिता तुम्ही? अरे 1 रुपया कमवायची दानत आहे का आयुष्यात? दरिद्री 1 रुपया नालायक. आवडलं नाही तर बायकांनी हल्ली तरी दारू सुटाना तुमची. बायकांनी हल्लेत 25% दारुडे. लाईट बंद करू हे सांगती नाही महाराज. त्याला विचारलं का रे खर्चलं? म्हणलं मांजरानं बॉस काढलं. नाही तर कितीतरी बायांनी गडी रिपीट केलेत महाराज.
बायकोनं हाणेपर्यंत आपण दारू प्यायची? अरे शहाणा माणूस उद्या सकाळी दिसणार सुद्धा नाही. रातभरात तो काही करेल त्याच्या जीवाचं. इथून गेल्या गेला फाशी तरी घे, औषध तरी पे, नाही तर गाडी खाली तरी झोप हायवेला. जगत का आला बेवड्या? आता हसाल रे, पण आपलीच आठवण येणार तुम्हाला. इंदुरीकर मरण ना, मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. दुसरा मुद्दा, अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जाऊ तिकडला कशा देऊ. खिशातला पैसा जपून वापरा. आणि 3, आयुष्यातला वेळ चांगला वापरा. वेळेचा वापर वेळेचा वापर बोगस करून पैसा जपून वापरा. मान्य? बरं मला जाऊ द्या महाराज, जाऊ द्या, जाऊ द्या महाराज. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. खरंच सांगा, मी बोललो हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. ताकद जपून वापरा, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. बोगस वेळ घाल नका. ही संधी पुन्हा नाहीये, ही संधी पुन्हा नाहीये. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. कीर्तनातला तिसरा मुद्दा, आज विटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे, तो जगाचा बाप आहे. तीच कुमाबाई आहे, तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, सगळ्या देव्या एकच आहे. ओवी फक्त सांगून ठेवतो तुम्हाला, कोणत्याही नदीचं पाणी किती वाहू द्या ते सागरालाच मिळणार आहे. पाणी ओढ्याला येवो अथवा नदीला येवो अथवा नाल्याला येवो अथवा धरणाला येवो, पाणी कुणीकडून येवो ते पाणी सागराला मिळणार आहे. भक्ती कशी करा ती पांडुरंगालाच जाणार आहे. पाणी तुम्ही नदीतून वाहिलं तरी ते ओढ्याचं पाणी, नाल्याचं पाणी, धलाचं पाणी, पुलाखालचं पाणी, सगळं जे पाणी आहे ते पाणी सागराला मिळणार आहे. ओढ्याचं पाणी सागराला मिळालं की ओढा नाव संपून जातं आणि ते पाणी सागर होतं. नदीचं पाणी सागराला मिळालं का नदी नाव संपून जातं आणि त्याचं नाव सागर होतं. भक्ताने खरी भक्ती केली तो देव शुभ्र झाला की त्याचं नाव संपून जातं आणि तो देव होतो. मग काही माणसं म्हणतील आम्ही रात्रंदिवस देवाची पूजाच करतो, आम्हाला तर त्या चांगलं झालं नाही. पण तो बिचारा रात्रभर आयुष्यभर कष्ट करतोय, त्याचा सकाळ तो तर कधी देव पूजित नाही, तो कधी गंध लावित नाही, आणि त्याचं तर देवाने चांगलं केलंय. असं का झालं? का झालं असं? माझी तर हायवे टच 20 गुंठे जमीन आहे, मला 2च पोर आहे, बंगला कोट्याधीश आहे मी, पण माझं थोरलं पोरगा येड आहे हो, आणि मधलं तर कामातून गेलंय हो. पण माझ्या बंगल्याला जी झाड आहे त्या झाडाला पाणी घालणारा जो माळी आहे त्या बिचाऱ्याला एक ड्रेस आहे हो, पण त्याचं पोरगा अभ्यास करून तहसीलदार झालो आणि त्याची पोरगी CA झाली हो. असं का घडलं? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? कारण इच अँड एव्हरीथिंग हॅज अ रिझन. विदाउट रिझन नो एनीथिंग. मग मी दरिद्री का झालो आणि माझ्या बंगल्यात झाडाला पाणी घालणारा माळी श्रीमंत का झाला? त्याचं उत्तर आहे का? तुमचा जसा भाव असेल तसा तुम्हाला देव मिळेल. कर्म कोणताही करा, माळी झाडाला पाणी घालतोय पण नीतीनं वागतोय. तू बंगल्यात राहतोय पण नालायक वागतोय, तुला तेच फळ मिळणार आहे. फळ तुला तेच मिळणार आहे. तो तरुणपणात कधी सोमवार केला नाही नालायका. तू जर बायको देखणी करून सुद्धा हायवेला जेवत होता तर म्हातारपणी तुला भीकच मागावं लागणार आहे. तुझं कर्म तुला सोडणार नाही. पण जो हॉटेलमध्ये वेटर होता तो एक दिवस हॉटेलचा मालक होणार आहे, आणि ज्याची जमीन हॉटेलला गेली त्याचाच पर्याय त्या हॉटेलमध्ये एक दिवस वेटर होणार आहे. ज्यांनी बापाच्या जमिनी विकून मजा आणल्या त्यांच्या पोरांना एक दिवस ज्याला जमीन विकली त्याच्याच हॉटेलात वेटर म्हणून राहावं लागणार आहे.
का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर नेला. कोण दिवस कसा येईल सांगता येत नाही. घमेंड कमी करा, घमेंड कमी करा, माझा टेलपणा करू नका. 3 गोष्टी जपून वापरा. 1, अंगातली ताकद, कुठे वापरू नका. खून करायला, दरोडे करायला, चोऱ्या घालायला, पंप लुटायला, मारामाऱ्या करायला, गरीबाचे पैसे बुडवायला, गरीबाच्या गच्च्या धरायला, हॉटेलवाल्याची गच्ची धरायला, मटण खायला लाज नाही वाटली न उधारी मागितलं. तुला काय राग आला रे? लय खानदान बापाची आवला देतो आता खायचं नाही. हॉटेलमध्ये तुझी उधारी मागितली तर तू त्याची गच्ची धरायला गेला. अरे नालायक, आपण लय खानदान आहे तर खाऊ नये. आपल्या खिशाचा सल्ला आपल्याला कळत नाही का? आणि मग आपण 2-4 टपुरे पोरं पैदा करायचे आणि मग कोणलाही दम द्यायचा आणि कोणत्याही गच्च्या धरायच्या. अंगातली ताकद जरा जपून वापरा. एक दिवस ती संपणार आहे. मुठाचं पाणी खडकवासल्यात येतंय आणि खडकवासल्यातलं पाणी अख्ख्या बावधनमध्ये घुसत आहे. पण एक दिवस ते खाली जाणार आहे आणि खडकवासला कोरडा पडणार आहे. तुझी घमेंड एक दिवस जिरणार आहे. तू काय 15ची पेतो म्हणजे काय राष्ट्रपती झाला का नालाय का? अय दरिद्री, अरे 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. तुझ्याकडे काय ताकद आहे? अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? अरे ती मारायला का वापरता? खून करायला का वापरता? मर्डर करायला का वापरता? चोऱ्या करायला का? पेट्रोल टाकायला लाज नाही वाटली, पैसे द्यायची काय लाज वाटली? हॉटेलमध्ये जेवायची लाज नाही वाटली, पैसे उधार मागितल्याची काय लाज वाटली? अरे ज्याला लाजच का वाटते? जर घामाचंच खायचं नाही, फुकाटच खायचं तर कोवर मिळेल. बापाची बेंड आहे ती. 11वीला गेला टोन घ्या तू आत्ता शिक. तू प्राध्यापकाची टिंकल करतो. अरे त्याला 1.5 लाख पेमेंट आहे शेमड्या. तुला एकच अंडरपॅन्ट रे. तिला वा झाल्या तू खाजी धेंडतो. काय आहे तुझ्याकडे? आता दुष्काळ 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 काय म्हणून काय होईल बरं? दुष्काळ आहे कुठं सांगा मला. शिरपूरची लग्न शिरपूरला होत्या का लोणीला? कार्यालयातच होत्या ना. मग पैशाला उत आलाय का कमी? आता हे फक्त लबाड आहे महाराज. दुष्काळ फक्त 2 आहे. एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली लक्ष्मी. तिसरा कोणला दुष्काळ आहे? हे दुष्काळ काय नाही महाराज. फक्त 3 शब्द शिका. आजच्या अभंगात आपल्याला मेन शब्द शिकायचा फक्त मन. मन मायेत कसं गुत्त. त्याला 2-3 वाक्य पटले तर पहा. आपल्या तिथून थोडं किचकटे पण सांगून ठेवतो. माणसाला लग्न न करता पोरग व्हायला पाहिजे. डोकंच बंद होईल पहा 5 मिनिटात. बनवून दाखवतो आपल्याकडे. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल. शोध लावून दाखवणार. नुसतं म्हणणार नाही. बायको नसावी पण मुलगा असावा. बनवून देतो. चला. ज्ञानोबारायची सासवाडी कुठली? माळकरी मंडळी. ज्ञानोबारायचं लग्न झालं का? नाही ना. सावधराव झालं का नाही? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही हजर आहे का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. ज्ञानोबारायचं लग्न झालं का? नाही. पण ज्ञानोबारायला 4 पोरं होती. पुरावा. ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझी अनाथाची. वेदशास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृत अनुभव, दुसऱ्यासाठी चांगदेवपासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, तुमच्या माझ्या सगळ्यासाठी हरिपाठ. काय बायकोची गरज? झालं नाही पोरं ज्ञानोबा. आता पुढचं वाक्य तुमचं डोकं बंद होईल 2-3 मिनिटात. माणसाला आई मारावा तेव्हा पोरग व्हावा. डोकं खाजवायचं काम आहे. आई मारावा आणि मग पोरग व्हावा. बनवून दाखवतो. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपजत नाव होतं का? नाही. सावधराव बरं का. पुरावा. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी. जन्माला आलेल्या बाळाला कोणालाच नाव नाही. मग ते नाव शरीराचं आहे, देहाचं आहे का आत्म्याचं आहे? शरीराचं. शरीर जाळायचं का ठेवायचं? यसला यस जाळायचं म्हणजे तो विषय मिटला. ऐका. बाळ जिच्या कुशीत 9 महिने राहिलं. 9 महिन्याने ते बाळ बाहेर आलं. त्याला आतमध्ये ठेवणारी एक कोण होती? त्याची आई. बाहेर आल्याबरोबर त्याला
दुसरी आई चिटकली, माया. आता माया नावाची आई चिटकल्यामुळं ते पोरग दूध पेत होतं तर त्याला खरी आईची गरज होती. आता माया नावाची आई खरी आहे का भास आहे? मग तो कोणत्या आईला चिटकला खरा? भासाला, माया नावाच्या. आणि 21व्या वर्षाचं झाल्यावर तिसरी आई आली. पहिली आई जन्मदाती आई, दुसरी आई माया, आणि तिसरी आपण वाजीत आणली ती आई. आता हे तिन्हींमध्ये तो कोणचा ऐकतो? लबाड बोलायचं नाही. हा, वाजीत आणलं त्याची. आता तिन्हीचे उत्तर उरफाटे द्या. जी वाजीत आणली तिचा हा पठ्ठ्या ऐकतो. आता याला खरी मुक्तीकडे नेणारी कोण आहे? मोक्षकडं, जन्मदाती. तिला हा विसरला. माया याला नदीवर नेणार आहे, तो तिला चिटकला. आणि जी वाजीत आणली ती त्याला नरकाला नेणार आहे. मग खरं सांगतो तुम्हाला, त्याची मधली आई मरावा, मग त्याला पोरगा व्हावा. मधली आई कोणती मरावा? माया मरावा, आणि मीच वासुदेव आहे हा मुलगा व्हावा, तेव्हा सुख येईल पुरावा. ममता म्हातारी मरून गेली जेव्हा, बोध पुत्र जन्माला जेव्हा. आता तिसरं वाक्य तुम्ही पहिले दोन घुसरे डोक्यात. तिसरं वाक्य, आई बाप मरावा मग पोरगा व्हावा, दोघही मरावा. उत्तर, आशा नावाची आई मरावा, आशा नावाची आई मरावा, लोभ नावाचा बाप मरावा, आणि मग माणूस परमार्थात उतरावा. पुन्हा उलट सांगा, ज्याला खास परमार्थ करायचा आहे त्याला आई बाप जीवेच मारावे आणि बायकोचे पाय धरावे. तुम्ही आत्ताशी फिट बसलंय, त्याने काय करावं? शब्द ऐका बरं का नीट. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. इथं घोटाळा आलाय. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. बा एकाची. ऐका उत्तर, आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा बाप मारा, आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. थोडं किचकटे पण पीठ. तस काही काही कोडे पाहत असे, मुंगे व्याली शिंगे झाले तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले पेले 12 हत्ती. जाय किती दिवस शाळेत, वाचून जरी मिळाला तुला शिकवणारालाच कळणार नाही. तसा मुद्दा आहे आजच्या कीर्तनातला. मेन मुद्दा शिकायचा आपल्याला. फक्त तुम्ही बोलायचा पटकन. वर्गात मुलगा पहिला ही त्या मुलाची इच्छा. माळकरी मंडळी काकडा बिकडा करणारी उत्तर द्या पटकन. वर्गात मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. दोन्ही माईक माझे फुल चालावं ही पखवाद्याची इच्छा. माझ्याच चाली लोकांनी ऐकावं ही गायकाची इच्छा. चारा कमी खावा, गायनं मोकार दूध द्यावा, आणि पाणी टाकून डिग्री तिगरीच लागावा ही शेतकऱ्याची इच्छा. सुट्ट्या मोकार असावा ही नोकरीवाल्याची इच्छा. कीर्तन संपल्यावर लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची. आता कशी जोरात बोलली पा. येड पोरग म्हणतं आपल्याला देखणी बायको पाहिजे. येड त्याला विचारलं बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे. पागल आहे का? पहा तो कोणीकडून चालू, तो कोणीकडून नाही. आता बसलेल्या माणसाने मला उत्तर द्या, बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही? किचकटेवर का? आता इच्छा सापडल्याशिवाय तुम्हाला मन सापडता येणार नाही, आणि मन जर सापडलं नाही तर नको नको मना सांगताच येणार. ऐका आता, बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही? 288 आहेत. आता सगळ्यांना वाटतं आम्ही सीएम असावा. सीएमला वाटत मी पीएम असावा, त्याला वाटतं मी पीएम असावा, आणि हे 288 म्हणते आम्ही सीएम असावा, आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणत्या आपण फक्त 6 महिने होईन पण आमदार व्हा. नाही नाही, तसं नाही भाऊ. भारतामध्ये महाराष्ट्रात 36 जिल्हे, किती शिकले तर कलेक्टर 36च होणार. कलेक्टर जिल्ह्याला किती आहे? 1. तहसीलदार तालुक्याला किती? 1. प्रांत तालुक्याला किती? तुम्ही किती पी टाकली तर 36च कलेक्टर होणार ना.
जगाचं डोक्यात आले तुम्ही बधीर होईल माणसे मला तुमचे मेंदू आहे ना अशी गोठले तुम्हाला सुधरत नाही काय झालंय आता माया पुढे बसली का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा त्यातल्या दुसऱ्याच्या चपला गेले निघून लोक महाराज चला पुढं किचकटे बर का आता बसलेल्या पैकी इच्छा कोणला नाही प्रत्येकाला आहे मग मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो इच्छा उत्पन्न झाली कुठं तुम्ही मला उत्तर देणारे मनात तुम्ही उत्तर काय देणार आहे मनात मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो इच्छा स्त्रीलिंगी आहे पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे इच्छा स्त्रीलिंगी आहे आणि मन नपुंसकलिंगी आहे मन नपुंसकलिंगी आहे आणि इच्छा स्त्रीलिंगी आहे दोघांचं जमलंच कसं इच्छा मनात झालीच नाही इच्छा जर मनात झाली नाही तर मग इच्छा झाली पुढं उत्तर आहे का आता किचकटे आपल्याला दोन्ही डोळ्यानं जेवढं दिसतंय तेवढं आहे का भास आहे भास आहे मग तुम्ही मी खऱ्यात का भासते भासते बायको सुरुवातीला होती का मधी 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 हाय शेवटी नाही मुर्गजळ सकाळी होतं का दुपारी संध्याकाळी नाही आता परत फिरा माग मुर्गजळ दुपारी होतं का भासी मग या जगातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या का भासी बंगलात गुचिड्या झाल्यावर वन साइड भांग पाडीतो ना आलाय का तू एक अंगातली ताकद जपून वापरा काय मत आहे तुमचं हा म्हणा नाही म्हणा कारण एक दिवस ती कमी होणार आहे आणि मागची पुढची जिरणार 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 मागची पुढची जिरणार सुपडा साप होणार एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा माझाटले पानावानी कुठेही घालू नका समुद्र आटतोय समुद्र येड्या तू मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला आणतो तो बाप पिसळेल होता ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली